असं वाटतं आता की लाडकी बहीण योजना लय दिवस काही चालायच्या मागं नाहीये काय कोण बाबा. प्रॉब्लेमच येऊ राहिला ई-के-वाय-सी करण्यासाठी. के-वाय-सी करायला जाते तर एरर येतं किंवा मग आता पोर्टलच बंद केलंय. आता के-वाय-सी करायची कुठून? असा प्रश्न पडलाय तुम्हाला लाडक्या बहिणीनो. टेन्शन घेऊ नका. एरर येणं, पोर्टल बंद पडलंय सध्या. पोर्टल सध्यासाठी बंद आहे. टेन्शन घेऊ नका. पोर्टलवर जी एकदम भीड आली आहे, जी एकदम जनता एका ठिकाणी आल्यामुळं पोर्टल सध्या बंद करण्यात आलेलं आहे. सरकार त्याच्यावर काम करत आहे, त्याच्यामुळं पोर्टल बंद पडलेलं आहे. टेन्शन घेऊ नका. तुमचा 1,500चा हप्ता कुठेही बंद होणार नाही. सगळ्यांची के-वाय-सी होणार आहे दम्मा-दम्मानं. काही टेन्शन घ्यायची गरज नाही. जे पोर्टल आहे ना ते तुम्हाला माहीत असेल, ते सध्या बंद करण्यात आलेलं आहे. ते आजपासून चालू करणार आहे असं सांगितलेलं आहे. तर बघा, जेव्हा ते पोर्टल चालू होईल त्या पोर्टलवर तुम्ही जा आणि लवकरात लवकर ई-के-वाय-सी करा. तुम्ही घरबसल्या ई-के-वाय-सी करू शकता. मी पूर्ण सोप्या पद्धतीने ई-के-वाय-सी कशी करायची एक व्हिडिओ बनवलेला आहे सेपरेट. तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता. आपल्या चॅनलवरती मी तो व्हिडिओ टाकलेला आहे. बघू शकता ई-के-वाय-सी कशी करायची घरबसल्या. आपल्या फोनमधून करू शकता तुम्ही. तुमच्या मुलांकडून, हजबंडकडून किंवा तुमच्या मुलीकडून कोणच्याकडून बी करून घेऊ शकता ई-के-वाय-सी. तुमच्याकडे जर फोन नसेल तर कोणच्याकडे जा दुसऱ्याकडे, त्याला सांगा तुमचं आधार कार्ड आणि जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवर ओ-टी-पी येणे. सोपी पद्धत आहे. पोर्टल सध्या आता चालू होणार आहे. काही टेन्शन घेऊ नका. आता पोर्टल लवकरात लवकर चालू करणार आहे सरकार. तर एवढी माहिती होती. काही अडचण नाही दुसरी. ती एकदम भीड आल्यामुळं असा प्रॉब्लेम होऊ राहिला. काहीच अडचण नाही आहे. धन्यवाद. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. काही अपडेट असेल लाडक्या बहिणीविषयी मी तुम्हाला सांगित राहीन. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करा, म्हणजे तुम्हाला पुढचे जे नवीन व्हिडिओ अपडेट आहे तुम्हाला मी पटापटा सांगित राहीन. जय हिंद, जय महाराष्ट्र.